आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा महिला त्यांचा निषेध काँग्रेस, उबाठा, शरद पवार राष्ट्रवादी गट यांच्या विरोधामध्ये व्यक्त करताय। आणि हे सर्व स्वतःला पुरोगामी महाराष्ट्राचे नेते म्हणून घेणारे किंवा शाहू फुले आंबेडकरांचं नुसतं भाषणापुरतं नाव घेणारे, सावित्री देवींनी, जिजाऊंनी, अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीने आपल्या राज्यातील स्त्री शक्ती, मातृशक्ती कसा राज्यकारभार करू शकते आणि महिलांच्या समाजाच्या उन्नतीसाठी अनेक संकटांना मात करून स्वतःचा उद्देश साध्य करू शकते, हे आपल्याला अनेक महिलांच्या योगदानातून सिद्ध झालेलं आहे। आणि आज ह्या काँग्रेस, उभाठा, शरद पवार गटांनी त्या विधेयकाला समर्थन द्यायला हवं होतं, पण त्यांनी ते दिलेलं नाही। म्हणून संपूर्ण महिला भगिनींच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाला आपल्या देशातील महिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मग तुम्हाला बदनामी पाहिजे नव्हती तर तुम्ही महिला विधेयकाला समर्थन करायला पाहिजे होतं। नुसतं तुमचं निवडणुकांपुरतं महिलांची आठवण, जसं प्रियंका गांधींचा लडकी हूं लढ सकती हूं, आणि आता जेव्हा महिलांना, मुलींना लढण्याची संधी ह्या विधेयकाच्या माध्यमातून येणार होती, ती सुद्धा तुम्ही डावलून टाकलेली आहे। म्हणजे फक्त निवडणुका आल्या की महिलांच्यासाठी छान घोषणाबाजी करायची, मतदान घ्यायचं आणि परत महिला विसरून जायच्या। ही त्यांची मानसिकता उघड झालेली आहे। पूर्ण देशाच्या समोर महिलांच्या बाबतीमध्ये काँग्रेसचं धोरण काय हे उघड झालेलं आहे। ह्याच्यामध्ये काही लपवण्याची गोष्ट नाहीये। प्रत्येक महिलांचा आक्रोश आहे तो व्यक्त होत आहे। आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधी इथं आलेल्या आहेत बघा, सभापती, सगळ्या अध्यक्षा, महानगरपालिकेच्या आपल्या गटनेत्या सगळ्या, आणि त्यांना महिलांचा फोर्स आहे की आपण सुद्धा आक्रोश मोर्चा काढावा। आणि म्हणून परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, कारण की त्या सगळ्यांचा दबाव आहे आणि मलाही त्यांनी कळवलेलं आहे। कारण की गाव पातळीवरची महिला सुद्धा आज खूप आनंदी झाली होती आणि आज तेवढीच दुःखी झालेली आहे। आणि महिलांचं दुःख हे जरी त्या कशा पद्धतीने व्यक्त करू आता जरी करणार नाहीत, पण त्या मनात ठेवणार आहेत आणि हे दुःख किंवा काँग्रेसला, उबाठाला आणि शरद पवार गटाला धडा शिकवल्याशिवाय महिला भगिनी आपल्या राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।